नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। नीट और सीबीएसई परीक्षा विवाद के बाद केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे का ठाणे में कांग्रेस ने विजय मार्च निकालकर स्वागत किया। कांग्रेस कार्यालय से शुरू हुआ यह मार्च शहर के प्रमुख मार्गों से होते हुए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा तक पहुंचा। इस दौरान कथित पेपर लीक प्रकरण में जान गंवाने वाले विद्यार्थियों को श्रद्धांजलि भी दी गई। कांग्रेस नेताओं ने इसे छात्रों, अभिभावकों और शिक्षा में पारदर्शिता की मांग करने वालों की जीत बताया। जिला कांग्रेस अध्यक्ष राहुल पिंगले ने कहा कि छात्रों को न्याय मिलने तक पार्टी का संघर्ष जारी रहेगा। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। ऐसी ही हर बड़ी खबर के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। विद्यार्थ्यांचा इतक्या दिवसापासून जो लढा चालू होता आणि मग विविध पक्ष असतील, विविध संघटना असतील, त्यांच्या माध्यमातून त्या गोष्टीला पाठिंबा होता। परंतु विद्यार्थ्यांचं कुठलंही ऐकून न घेता, विद्यार्थ्यांशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता ज्या पद्धतीने त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला, कुठल्याही प्रकारची माफी पंतप्रधानांकडे याबाबत मागण्यात आली नाही। परंतु सातत्याने संपूर्ण देशभरामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, अनेक सामाजिक संघटना असेल, या विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभी राहिल्या। तशाच प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाने पण घेतलेली होती। काँग्रेस पक्षाने छात्रों की गूंजच्या माध्यमातून राहुलजींनी 26 ते 27 जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा झाल्या आणि आंदोलनांच्या माध्यमातून याला पाठिंबा दिलेला होता। कुठे तरी या विद्यार्थ्यांच्या लढ्याला अंशतः या ठिकाणी यश आलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। परंतु विद्यार्थ्यांचा लढा यापुढे देखील चालू यासाठी राहील की ही तर नरेंद्र मोदी यांनी केलेली चूक आहे। खरं तर हा राजीनामा यांनी आधीच घ्यायला पाहिजे होता, संसदेमध्ये चर्चा घडवायला पाहिजे होती किंवा जंतर मंतरमध्ये येऊन विद्यार्थ्यांबरोबर चर्चा घडायला त्या ठिकाणी पाहिजे होती। त्या जेणेकरून विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केला नसता आणि हिंसक त्या पद्धतीने आंदोलन होऊन हिंसक पद्धतीने ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गुराढोरांसारखं मारण्यात आलं, खरं तर त्या मारहाणी संदर्भातला सुद्धा नियम आहे, कशा पद्धतीने मारलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये महिला असेल, विद्यार्थी असेल, काही बघितलं गेलं नाही। खरं तर या विद्यार्थ्यांवरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे दाखल केले पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला जो उशीर झालाय याबाबत पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे। कारण लक्षात घ्या, बीजेपीची करणी आणि कतरी याच्यामध्ये नेहमी फरक असतो। बीजेपीचे जे दुसरे खासदार आहेत, निशिकांत दुबे, जे काय सांगतात, आता जी त्यांनी बाईट दिली त्याच्यामध्ये सांगतायत की विद्यार्थ्यांना आम्ही पासपोर्ट मिळवून देणार नाही। त्यांचं जे करिअर आहे त्यांच्या करिअर बाबत बोलतायत, त्यांच्या पालकांना धमकी देत आहेत। त्यामुळे नरेंद्र मोदींनी नुसता राजीनामा न घेता या विद्यार्थ्यांबाबतची स्पष्ट भूमिका या ठिकाणी तुम्ही मांडली पाहिजे आणि हा जो विद्यार्थ्यांचा अंशतः विजय या ठिकाणी झालेला आहे, या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी यामध्ये सामील होत आणि आम्ही हा जो आहे तो विद्यार्थ्यांचा विजय मार्च आज या ठिकाणी काढत आहोत।